तर बावनकुळे यांनी या आंदोलनावर टीका केलेली आहे, तसंच याला पाठिंबा देणाऱ्यांवर देखील त्यांनी टीका केली आहे। तर हे आंदोलन म्हणजे नौटंकी असल्याचं बावनकुळे म्हणालेले आहेत। धर्मेंद्र प्रधान यांनी पेपर फोडला का असाही सवाल त्यांनी करत विरोधकांकडून राजकारण सुरू असल्याची टीका केली आहे। तर ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। अभिजित दिपके यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे। गीतांजली वांगचूक यांच्या हस्ते ज्यूस पिऊन त्यांनी आपलं उपोषण सोडलं। मात्र आपण उपोषण सोडत असताना इथे जाणून बुजून अँब्युलन्स पाठवण्यात आली। चेंगराचेंगरी व्हावी या उद्देशानंच ही अँब्युलन्स या ठिकाणी पाठवण्यात आली असा आरोप अभिजित दिपके यांनी केलेला आहे। तर जोरदार निशाणा अभिजित दिपके यांनी सरकारवर साधलेला आहे आणि तीव्र शब्दात त्यांनी टीका केलेली आहे। हे सरकार नीच असल्याचं म्हणत त्यांनी या ठिकाणी ही अँब्युलन्स मुद्दामहून रिकामी पाठवल्याचं म्हटलं आणि दिपके यांच्या उपोषण सोडल्यानंतर ही आक्रमक प्रतिक्रिया त्यांनी या ठिकाणी दिली। अजूनही जंतर मंतरवर सीजेपीचे सगळे हे कार्यकर्ते स्टुडंट्स या ठिकाणी आहेत आणि मोर्चा काढण्यावर अभिजित दिपके या ठिकाणी ठाम आहेत। मोर्चाची तयारी सुद्धा त्यांनी केली आहे। अनेक युवक यामध्ये सहभागी झालेत। मात्र पोलिसांचा संपूर्ण गराडा या संपूर्ण परिसरामध्ये आहे। संसदेचं अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे देखील जंतर मंतरवरून इथून मोर्चा निघू नये यासाठी मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे। जंतर मंतरच्या अगदी मैदानाच्या बाहेर देखील मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। तर अजूनही ही गर्दी वाढतेय। सकाळपासून हळूहळू आंदोलक या ठिकाणी जमण्यास सुरुवात होतीये आणि आता सीजेपीचे हे अभिजित दिपके या सगळ्यांना मार्गदर्शन करताना दिसतायत। मोठ्या संख्येने आंदोलक जंतर मंतरवर जमलेले आहेत। या ठिकाणी अभिजित दिपके यांनी शांततेने आंदोलन करायचं आहे, शांततेत मोर्चा काढायचा आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे। कुठेही गोंधळ होऊ नये आणि आंदोलन दाबलं जाऊ नये यासाठी म्हणून अभिजित दिपके यांनी शांततेने आपलं हे आंदोलन सुरू राहणार आणि आम्ही मोर्चा काढणार यावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय। ही मोर्चासाठीची पूर्ण तयारी आहे, मात्र जंतर मंतरवरून अद्याप हा मोर्चा बाहेर निघालेला नाही। मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे। मोर्चाला परवानगी नाहीच, त्याचबरोबर मोर्चा निघू नये यासाठी आज सकाळी इथे लाठीचार्ज देखील करण्यात आलेला होता। पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आला आंदोलकांना, मात्र त्या आणखी मोठ्या संख्येने आंदोलक या मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। अक्षरशः या संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप सकाळी आलेलं होतं। बऱ्याच आंदोलकांवर या ठिकाणी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे। पोलिसांचा फौजफाटा या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। आपण ही दोन दृश्य सध्याची पाहतोय। सीजेपीनं संसदेवर धडक मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचं या ठिकाणी सांगितलं, तर जंतर मंतरवर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता। या आंदोलकांना पांगवण्यासाठी मोठ्या संख्येनं पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। तर दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। एकीकडे ही ताजी दृश्य आहेत जिथे धडक मोर्चा काढण्याची तयारी, दुसऱ्या बाजूला जंतर मंतरवर पोलिसांनी आंदोलकांवर केलेला लाठीचार्ज। त्यानंतर सुद्धा हे आंदोलक या ठिकाणून हटलेले नाहीत, उलट आणखी मोठ्या संख्येनं आंदोलक या मोर्चामध्ये सहभागी। त्या प्रमाणावरती आंदोलक जे आहेत ते केरळ भवन परिसरामध्ये आहेत। या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे। रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान या ठिकाणी तैनात आहेत, सोबतच दिल्ली पोलिसांचे जवान देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती तैनात असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। आणि केरळ भवन पासून पुढे मोर्चा घेऊन जाऊ नये याची तयारी खरं तर पूर्णपणे प्रशासनाकडनं केली गेली आहे। अशा पद्धतीचं सध्या हे सगळं चित्र दिसताना आपल्याला बघायला मिळतंय। मी दुसरीकडे दाखवतो केरळ भवनच्या बाजूचं हे जे काही म्हणजे एक्झॅक्टली समोर आहे त्या ठिकाणी पोलिसांकडनं मोठं बॅरिकेटिंग जे आहे ते केलं गेलेलं आहे। पोलिसांकडनं मोठमोठाले बॅरिकेड्स या ठिकाणी लावलेले आहेत आणि इथून पुढे आंदोलकांना निघू दिलं जात नाहीये पोलिसांकडनं। अशा पद्धतीचं हे सगळं चित्र असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। देशभरातनं जे आंदोलक या ठिकाणी आलेले होते की संसदेवरती जाण्यासाठी, ते सगळे आंदोलक आता जंतर मंतरच्या बाहेर म्हणजे या ठिकाणी केरळ भवन परिसरापर्यंत पोहोचलेले आहेत। स्वतः कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके हे देखील त्यांच्या सोबत आहेत। अभिजित दिपके काही वेळापूर्वी तिथं पाठीमागं माध्यम पब्लिकशी त्यांनी देखील संवाद साधल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेलं होतं आणि मोर्चा पुढे काढण्यावरती ते ठाम आहेत। मात्र पोलिसांकडनं मोर्चा पुढे जाऊ दिला जात नाहीये। रॅपिड ॲक्शनच्या फोर्सचे जवान आणि दिल्ली पोलीस यांच्याकडनं मोर्चा पुढे जाऊ दिला जात नाही। हा इल्लीगल मोर्चा आहे अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे, कारण मोर्चाला परवानगी घेतलेली नाहीये। ही प्रमुख मुद्दा जो आहे तो त्यांच्याकडनं मांडला जातोय। मोर्चा आता कशा पद्धतीने पुढे जातो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, पण मोठ्या प्रमाणावरती आंदोलकांची गर्दी
या ठिकाणी जमल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। मोर्चा काढण्यावरती अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी अजूनही ठाम आहेत। संसदेपर्यंत जायचंच अशा पद्धतीचा निर्धार अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला आहे। दुसरीकडे जर बघायला गेलं तर अभिजित दिपके 3 दिवसापासून उपोषणावरती होते, कारण ज्यानंतर सोनम वांगचुक यांना या ठिकाणावरून पोलीस हॉस्पिटलला घेऊन गेले, त्यानंतर दिपके यांनी उपोषण सुरू केलेलं होतं। मात्र आज सोनम वांगचुक यांच्या इच्छेनंतर अभिजित दिपके यांनी उपोषण सोडलेलं आहे आणि ते स्वतः मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। तर केरळ भवन परिसरामध्ये आता गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर अभिजित दिपके आपल्या उपोषणावर आंदोलनावर या ठिकाणी ठाम आहेत। संसद भवनाच्या बाहेरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर संसद भवनावर मोर्चा काढण्यासाठी अभिजित दिपके या ठिकाणी ठाम आहेत आणि आंदोलक जे आहेत ते जंतर मंतरवर या ठिकाणी आहेतच, मात्र इतर परिसरामध्ये देखील मोठ्या संख्येने आंदोलक जमा झालेत। केरळ भवन परिसरामध्ये देखील आता आंदोलक मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत। तर एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क आहेत। संसद भवनाच्या बाहेर सुद्धा मोठा फौजफाटा पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे। या आंदोलनाला परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न सुरू केलेत। मोठमोठे बॅरिकेडिंग या परिसरामध्ये करण्यात आले। तर संसद भवनाच्या परिसरामध्ये मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आपण पाहतोय आलेला आहोत आमच्या कॉलेजमधून, आमच्या ग्रुपमधून रिलेटिव्ह सगळे मिळून। तर इथं आलो, आमच्यासोबत लेडीज होत्या काही। जेव्हा आम्ही एंट्री घेतली यांनी लाठीचार्ज केला, त्याच्याबद्दल वाद नाही। त्यांनी लाठीचार्ज केला त्यावेळेस माझ्या सोबत जी कलीग होती तिचे कपडे फाटले। कपडे फाटल्यावरती आम्ही त्यांना काय म्हटलं की आम्हाला फक्त झाकू द्या, मग आम्ही जाईल इथून मागे सरतो। त्यांनी त्यातही तिला परत लाठीचार्ज केला, तिला झाकू दिलं नाही। लाठीचार्ज कुठे केला तुमच्यावर? एंट्रीवरती आपण। तर मोर्चा रोखण्यासाठी म्हणून ही तयारी आपण या ठिकाणी पाहतोय। तर या ठिकाणी पाण्याचा फवारा मारून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला जाईल, त्यासाठीची ही तयारी आपण इथे पाहतोय। संसदेच्या परिसरामध्ये मोर्चा येऊ नये यासाठी मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा मोर्चा या ठिकाणी धडकणार असल्याचं CJPच्या या सगळ्या अभिजित दिपके आणि इतरांनी सांगितलेलं आहे आणि आपण मोर्चावर ठाम असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। दुसरीकडे संसद भवनाच्या बाहेर अशा प्रकारे आंदोलकांना रोखण्यासाठीची ही तयारी केली जाते। तर दुसऱ्या बाजूला जंतर मंतरवरची ही दृश्य आपण पाहतो आणि इथून मोर्चा आम्ही नेणारच यावर अभिजित दिपके हे ठाम आहेत। शांततेत मोर्चा जाईल संसदेवर असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र आपण संसदेच्या परिसरामध्ये पाहिलं, अत्यंत सेन्सिटिव्ह असा हा सगळा परिसर आहे आणि तिथे मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। मोर्चा तिथपर्यंत पोहोचलाच तर तो रोखण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी पाण्याचा फवारा मारला जाईल, त्याचबरोबर मोठा बंदोबस्त पोलिसांचा आहे। मोर्चा काढण्यात येणार होता। खरं तर देशभरामध्ये नीटचा पेपर जो आहे तो फुटलेला होता आणि त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या होत्या। त्यामुळे कुठेतरी शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याची सगळ्याची नैतिक जबाबदारी घेऊन आपला राजीनामा द्यावा या मागणीकरता कॉक्रोच जनता पार्टीकडनं खरं तर दिल्लीतल्या जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन सुद्धा करण्यात आली। गेल्या 20 दिवसांपासून सोनम वांगचुक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमरण उपोषण देखील या ठिकाणी करण्यात आलेलं होतं, परंतु दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना 2 दिवसांपूर्वी दिल्लीतल्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेलं आहे आणि हे आंदोलन जे आहे ते दडपण्याचा कुठेतरी दिल्ली पोलिसांकडनं प्रयत्न केला गेला, अशा पद्धतीचा दावा जो आहे अभिजित दिपके जे कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख आहेत त्यांच्याकडनं या संदर्भात करण्यात आलेला होता। परंतु आज संसदेच्या अधिवेशनाचा, पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि या अधिवेशनाच्या दरम्यान खरं तर संसदेवरती हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते तरुणांकडनं काढण्यात येणार होतं आणि सध्या जंतर मंतर या परिसरामध्ये आपण आहोत आणि आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने तरुणांचा आवाज जो आहे तो बॅरिकेडिंगच्या पलीकडनं आपल्याला येताना पाहायला मिळतोय। पोलिसांची या ठिकाणी पूर्ण तयारी झालेली आहे। दिल्ली पोलिसांकडनं मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सेंट्रल रिझर्व्ह फोर्सेस असतील किंवा दिल्ली पोलीस असतील, हे सर्वच या ठिकाणी तैनात झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि अशी पोलीस यंत्रणा जी आहे ती ठिकठिकाणी रस्त्यावरती दिल्लीच्या तैनात करण्यात आलेली आहे, कारण की दिल्लीमध्ये संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस प्रशासन जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने तरुण वर्ग जो आहे
तो अभिजित दिपके यांच्या सगळ्या CJPच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय आणि तरुण तरुणी देशभरामधनं या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा त्यांच्याकडनं पाहायला मिळतोय. फक्त तरुण तरुणी नाही तर सर्वच वयोगटातल्या नागरिकांकडनं या सगळ्या आंदोलनाला जो आहे तो पाठिंबा पाहायला मिळतोय आणि ही सरकारच्या विरोधातली ही सगळी घोषणाबाजी जी आहे ती या सगळ्या तरुण वर्गांकडनं या ठिकाणी लावताना